आज हुतात्मा पानसरे महाविद्यालय येथे 29/1/2026 रोजी आमरण उपोषणाला बसलेला आहात. कोणत्या संदर्भामध्ये थोडं विश्लेषण करावं? आम्ही जे बसलेले आहेत संचालक मंडळाने 2018ला आमची निवडणूक झालेली आहे. विषय आमच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 2021ला संपली असल्यामुळे तात्काळ निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. दुसरं, सचिव यांच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करावी. आणि पाचवा मुद्दा आहे, मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी. 6वा, बेकायदेशीर संचालक मंडळाच्या काळातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर भरती प्रक्रियेत केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून ती भरती प्रक्रिया रद्द करावी. महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा व संचालक क्रीडा विभागासंबंधित प्राध्यापक आणि शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निवासी राहण्याची सक्ती करण्यात यावी. विद्यमान बेकायदेशीर संचालक मंडळाच्या सर्वच गैरव्यवहाराची चौकशी होईपर्यंत संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारस करण्यात यावी. या मागण्यासाठी आम्ही 29/1/2026 पासून उपोषणास बसलेले आहोत. एका वर्षामध्ये 5 प्राचार्याची निवड करण्यात आली. हो, अनेक वेळेस अशाच प्रश्नावर चिन्ह निर्माण झाल्या होता का? म्हणून प्राचार्य नेमणूक करण्यात आली. त्या संदर्भामध्ये थोडाफार विश्लेषण या खुलासा करण्यात यावं. 2021ला कार्यकाळ संपलेली आहे. 2021च्या नंतर जे संचालक मंडळाने जे काय व्यवस्थापनेचं काम करत आहे आणि सहीचा अधिकार देत आहे ते अनधिकृत आहे. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसताना सुद्धा त्यांनी 5 प्राचार्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. एका वर्षामध्ये 5. आणि चेंज रिपोर्ट अद्ययावत कोणत्याही GD मागत नाही, विद्यापीठ मागत नाही, कुलगुरू मागत नाही, पगारपत्रक मागत नाही. चेंज रिपोर्ट देणं हे अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे, तरच पुढील कारवाई करू शकता येते आपल्याला. चेंज रिपोर्ट संचालक मंडळ आहे किंवा नाही, हे अद्ययावत आहे किंवा नाही ते कोण का सांगणार? याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? धर्मदायिकताचं नियंत्रण आहे. पण त्यांनी सखोल याची चौकशी न करता ह्या ठिकाणी कुलगुरूंनी सखोल चौकशी न करता त्यांनी प्राध्यापकाचे पगारीसाठी कामकाज थांबू नये, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी 3-3 महिन्याचे त्यांनी अप्रूव्हल देत आहेत. हे कुलगुरूचं काम आहे. ठीक आहे. सिद्धार्थ तलवारे, आपण ह्या हुतात्मा पानसरे महाविद्यालयाच्या अनेक निवेदनं झाले आणि तुमच्या माध्यमातून तक्रारी झाले, पण आज तक ह्या ठिकाणी कुठल्याही आपल्या तक्रारीला न्याय मिळाला नाही. त्या संदर्भामध्ये आपण काय बोलणार? मागील मी 10 वर्षापासून हुतात्मा शिक्षण प्रसारक मंडळ, गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या बेकायदेशीर चाललेल्या गैरव्यवहाराबाबत मी वारंवार मागण्या करून निवेदनं देऊन ह्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी चॅरिटी कमिशनर, GD ऑफिस, कुलगुरू यांच्याकडे वारंवार निवेदनं देत आहे. तरी पण हे सध्याचं जे संचालक मंडळ आहे त्यामध्ये चांडाळ चौकडी आहे. एक अध्यक्ष, एक सचिव आणि विद्यमान स्वतःला संचालक म्हणून घेणारे आणि सेवेमध्ये असलेले प्रकाश अर्जुने आणि इतर संचालक मंडळ आपल्या पदाचा गैरवापर करून बिलोली तालुक्यातलं सर्वात मोठं, सर्वात जुनं असलेलं हे कॉलेज, आपल्या बिलोली तालुक्याचं एक भूषण असलेलं, ज्या विद्यमान संचालकांनी म्हणजे ज्यांनी संस्था ही स्थापन केली त्यांनी बिलोली तालुक्याच्या विद्यार्थ्यांच्या आणि जनतेच्या विकासासाठी हे कॉलेज उभारलेलं आहे. त्याला तिलांजली देऊन ह्या संचालक मंडळांनी फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बोगस भरती केली, त्यांच्याकडून लाखो रुपये उचललेत. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना कॉलेजचं किंवा विद्यार्थ्यांचं काही हित पाहायचं नाही. त्यांनी तो पैसा जमा केला आणि स्वतःच्या तिजोरीत भरलेला आहे. त्याचीही चौकशी करण्यासाठी मी लवकरच EDची मागणी करणार आहे, यांच्या प्रॉपर्टीची मागणी करणार आहे चौकशीची. आणि त्यासाठी मी ह्या व्यवस्थापन समितीच्या उपोषणाला माझा 100% पाठिंबा आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे.
आपला परिचय आपल्या थोडक्यात सांगावा. आणि मी हुतात्मा गोविंदराव पानसरेच्या व्यवस्था समितीचे सभासद आहे. माझं नाव श्रीनिवास आराम सबनार. मी 2018पासून व्यवस्था समितीचे सभापती असून 2021पर्यंत आमचा कालावधी आहे. 21च्या नंतर जे कालावधी झालं सचिव आणि अध्यक्ष मिळून म्हणजे चेकवर सही करतात ते गैरव्यवहार आहे. आणि आमच्या घटनानुसार 3 वर्षाचंच आहे ते थांबावं आणि त्यांची योग्य ते चौकशी करावं. आणि आमची हीच मागणी आहे. आणि जे भरतीचे प्रकरण झालं 21च्या नंतर कुठल्याही प्रकाराची भरती करू नये असं आमचं भरतीचं झालेलं आहे ते हे करून टाका, रद्द करून टाका अशी मागणी आहे. अशी मागणी आहे. बरं, ठीक आहे. वसतिगृहासंदर्भामध्ये कुठल्या अडचणी आहेत का? वसतिगृहामध्ये लाखो रुपयाचा ते निधी आणून बांधलेलं आहे. तुम्ही समोर जाऊन बघू शकता. आणि ते काय ॲक्च्युअली वास्तुत्व काय आहे ते बघून तुम्ही त्याचं योग्यची चौकशी करा, खोल चौकशी करा, हीच आमची मागणी आहे. सर, आपला परिचय देऊन थोडक्यात माहिती सांगा कॉलेज संदर्भामध्ये. सर, मी पानसरे हुतात्मा कॉलेजचे जे आहे ना व्यवस्था समितीचे मी संचालक मंडळात आहे. 2018 पासून 2026 झाले, आत्तापर्यंत बी 1 GB मीटिंग झाली नाही, काय नाही. सगळं इथं जे आहे ना गोंधळ आहे. सगळं जे आहे सावळा गोंधळ. आणखी जे आहे ना भरती केलेले ते बरोबर नाही. ते भरतीची 2018 पासून आतापर्यंत जे भरती केले ते पूर्ण चौकशी करून ते भरतीची रद्द व्हावं